म्हणजे थंबनेल बघून कदाचित तुम्ही म्हणाल डोक्या बिक्या पडलाय काय, 7 कोटी रुपयांचा मालक कुठं भिकारी असतोय वे? पण लक्षात घ्या, पूर्ण शुद्धीत मी तुम्हाला सांगतोय की हे खरंय. आता आपण सहसा भिकारी हा शब्द ऐकला की फाटक्या मैलेल्या कपड्यांमध्ये विखुरलेल्या केसांसह बरेच दिवस अन्न पाणी न मिळालेला घरदार नसलेला व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतो. आणि असा भिकारी आपल्याला जर कुठं भेटला तर भलेही आपला खिसा फाटका का असना, पण आपण दया येऊन त्याच्या हातावर काहीतरी ठेवतोच ठेवतो. पण मंडळी, हे झालं आपल्याकडल्या भिकाऱ्यांचं. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका भिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत जो या जगातला सगळ्यात श्रीमंत भिकारी आहे. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे तो आपल्या मुंबईतच राहतो. आश्चर्य वाटून घेऊ नका आणि मी डोक्यावर पडलोय असं बी समजू नका, कारण जिथे आपण दिवस रात्र राबून पण आपल्याला आपल्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणं सुद्धा जड जातंय, इथंच या भिकाऱ्यानं भीक मागून तब्बल 7 कोटी रुपयांची संपत्ती कमवलेली आहे. म्हणूनच मग कोण आहे यो भिकारी, त्याचं नाव काय आणि फक्त भीक मागून तो करोडपती कसा बनला, याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे मायानगरी असलेल्या मुंबईत करोडो लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी 24 तास धावत असतात. त्यामुळे मुंबई ही नेहमी धावतच असते. याच धावत्या मुंबईत एक क्षणभरही कोणाला दुसऱ्याकडे बघायला सवड नसते. याच मुंबईत दररोज लाखो माणसं कामासाठी बाहेर पडतात. याच मुंबईत रस्ते असोत की फुटपाथ असो, अशा अनेक ठिकाणी हजारो भिकारी ही भीक मागताना दिसतात. भिकारी तो भिकारीच, त्याच्याकडे काय बघायचं असा विचार करून एक क्षणभरही वेळ नसलेला मुंबईकर या भिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला पुढे जात असतो. थोडंफार खायला किंवा थोडे पैसे देण्यापलीकडे या भिकाऱ्यांचा कधी कोणी विचार केलेला दिसून येत नाही. तर कारणही नाही. पण मंडळी, 2 वर्षांपूर्वी एका मीडिया हाऊसने या भिकाऱ्यांबद्दल एक अशी न्यूज समोर आणली होती ज्याने तमाम मुंबईकरांना आणि आपल्या सगळ्यांनाच एक धक्का बसला होता. ही न्यूज होती भरत जैन नावाच्या एका करोडपती भिकाऱ्याची. म्हणजे सीएसटी आणि आझाद मैदान यासारख्या मुंबईतील प्रमुख ठिकाणी भीक मागणारा हा भिकारी साधा सुद्धा नसून तो तब्बल 7 कोटी रुपयांचा मालक असल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली. घरदार नाही, खायला प्यायला नाही, म्हणून ज्या भिकाऱ्यांवरती दया येऊन आपण ज्यांना जमेल तशी मदत करत असतो तेच भिकारी आपल्यापेक्षा श्रीमंत शिवाय करोडपती आहेत हे कळल्यानंतर तुमची पायाखालची जमीन सरकली असणार यात शंका नाही. पण मंडळी, करोडपती भिकारी असलेल्या भरत जैन याच्याबद्दल अधिक माहिती अशी आहे की भरत जैन हा अनेकदा मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसतो. त्याच्या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर तो विवाहित आहे आणि त्याच्या कुटुंबात पत्नी, 2 मुलं, भाऊ, वडील असा परिवार आहे. आर्थिक अडचणींमुळे भरत जैनला शिक्षण घेता आलं नाही, मात्र त्यानं त्याच्या 2 मुलांचं शिक्षण मात्र पूर्ण केलंय. विशेष सांगायचं म्हणजे त्याची 2 मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात. भरत जैन याची एकूण संपत्ती 7.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. दरम्यान भीक मागून त्याचं मासिक उत्पन्न 60,000 ते 75,000 रुपयांच्या आसपास आहे. त्याचा मुंबईत जवळपास 2 कोटी रुपयांचा 2 बेडरूमचा फ्लॅट आहे. शिवाय ठाण्यात त्यानं 2 दुकानं बांधली असून तेथून त्याला दरमहा 30,000 रुपये भाडं मिळतं. पण एवढा श्रीमंत असूनही तो मुंबईत भीक मागताना दिसतो. याचाच अर्थ काय, तर या गाड्यानं भीक मागायचं अजून देखील सोडलेलं नाहीये. म्हणजे 12 ते 14 तास काम करूनही बहुतेक लोक एका दिवसात 1000 रुपये सुद्धा कमावत नाही. तिथं भरत जैन मात्र 10 ते 12 तासात भीक मागून दररोज 2 ते 4,000 रुपये कमावतो. शिवाय त्याचे कुटुंब मुंबईमधील पॉश एरिया असलेल्या परेलमध्ये 1 BHK डुप्लेक्स मध्ये राहते. याशिवाय त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात, जे त्यांच्या उत्पन्नाचं आणखीन एक साधन आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकी संपत्ती कमावून देखील भरतला त्याच्या घरचे भीक कसे मागून देतात. तर बघा, आपण कल्पना केल्याप्रमाणे भरतच्या कुटुंबियांनी त्याला भीक मागण्यास अनेकदा मनाई केली, पण तो कोणाचंही ऐकत नाही असं सांगण्यात येतं. आता दिवसा 2-4 हजार रुपये मिळत असतील, ते बी फार कष्ट न करता, तर कोणाच्या बापाचं जाते असा कदाचित तो विचार करत असावा असं अनेकांचं म्हणणं येत आहे. पण मंडळी, सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त कमाई असणारा भरत हा एकटाच भिकारी नाहीये, तर महिन्याला लाखो रुपये कमावणारे अजूनही काही भिकारी आपल्याकडे आहेत. त्यापैकीच एक आहेत सर्वतीया देवी. जगातल्या सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत सर्वतीया देवी यांचा देखील समावेश होतो. भीक मागून त्या महिन्याला सुमारे 50,000 रुपये कमावतात. एका माहितीनुसार त्यांनी लाईफ इन्शुरन्स सुद्धा काढलाय, ज्यासाठी त्या 36,000 रुपये वार्षिक प्रीमियम देखील भरतात. सर्वतीया यांच्यासारख्याच लक्ष्मीदास याही महिन्याला लाखो रुपये कमावणाऱ्या भिकारी आहेत. लक्ष्मीदास यांनी वयाच्या 16व्या वर्षी भीक मागायला सुरुवात केली होती.
सध्या भीक मागून त्या दरमहा 30,000 रुपये कमावतात. इतकंच नाही तर माध्यमातून आलेल्या माहितीनुसार संभाजी काळे नावाचे एक भिकारी सुद्धा मुंबईतील खार या भागात भीक मागून महिन्याला लाखो रुपये कमावतात. एका माहितीनुसार त्यांच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाले होते. शिवाय ते प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायही करतात, अशीही काही माध्यमांमध्ये चर्चा आहे. आणखीनच नावं सांगायची झाली तर कृष्णकुमार गीते नावाचे भिकारी सुद्धा जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांची मुंबईत गुंतवणूक असून भीक मागून तेही लाखो रुपये कमवत असतात, असं माध्यमातून असलेल्या चर्चेनुसार कळतं. एकूणच 2 वर्षांपूर्वी एका मीडिया हाऊसने केलेल्या सर्वेक्षणातून ही सगळी धक्कादायक माहिती उघड झाली होती. त्यावेळी भिकारी ही करोडपती आहेत ही बातमी अनेकांना पटलीच नाही आणि काही लोकांना तर ती पचली सुद्धा नाही. पण या सगळ्या भिकाऱ्यांमध्ये सध्या भरत जैन हे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्ही गुगलवर जरी जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण असं टाईप केलं तरी त्यांचं नाव येतं. दरम्यान महिन्याला लाखो रुपये कमावणारे हे सगळे भिकारी सध्या कुठे आहेत याबाबत कुठलीही ठोस माहिती आपल्याला मिळत नाही. पण दयनीय अवस्थेत खाण्यापिण्याची आभाळ असलेले आणि घरदार नसलेले मळक्या घाणेरड्या कपड्यांमधील भिकारी ही करोडपती असू शकतील असा तुम्ही कधी विचार केला होता का? भिकारी सुद्धा आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावतात ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटलं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.